आता मी इथे वॉशिंग सेंटरवर आहे. काल एक गोष्ट झाली. काल मी असंच दुकानामध्ये होतो, पुन्हा 12 तास होतो आणि त्याच्यानंतर 12 तासानंतर मी बघितलं कमाई किती झाली. फक्त 150 रुपये झालेली. असं नव्हती, गाडी नव्हती, एक गाडी आलेली ती धुतली असती तर 250 झाली असती. मी दुसरी गाडी धुवत होतो, गॅरेजची गाडी. आणि त्यांचं काय आहे की ते एक कारवाला आणि एक बाईकवाला आहे. ते असं एका हर गाडीचे पैसे देत नाही. ते एकसाथ 10, 12, 60 गाड्या झाल्यानंतर एकसाथ पैसे देतात. त्याच्यामुळे त्याचे पैसे तर मला नाही भेटले. बाकी पूर्ण दिवसामध्ये फक्त 150 रुपये भेटले. खूप अजीब बात आहे. तर ठीक आहे यार. मला कायच बोलू शकतो. त्यानंतर मी रात्री घरी गेलो. मी घरी बघितलं तर गेल्यानंतर एक यूट्यूबर लाईव्ह आलेला स्ट्रीममध्ये. पूर्ण 1 महिन्यानंतर लाईव्ह आलेलं. मला बघून थोडं चांगलं वाटलं, की मला वाटलं की भाई का आलं भाई, चॅनल डेट झाला काय. तर नाही, ते लाईव्ह आलेलं. हां, ती एक फिमेल यूट्यूबर होती म्हणून म्हणू शकता. मी जरा जास्तच खुश झालो 1 महिन्यानंतर लाईव्ह बघून. त्यानंतर आज पण शायद लाईव्ह होणार आहे संध्याकाळी. बघू आता. गेमिंगचं चॅनल आहे, फिमेल यूट्यूबर आहे तर समजूच शकतं. त्याचा ते गेम कमी, चेहरा वगैरे जास्त बघतात, ब्युटी वगैरे ते होते. पर गेम पण चांगलं खेळते, असं नाही ते वाईट खेळते. त्यानंतर अजून खूप काय काय झालं चांगल्या गोष्टी. काल कमाई तेवढी नाही झाली, 150 रुपयेच झाली. तसं मला काय नुकसान नाही आहे त्याच्यात, कारण की ते पैसे तर दुकानाला भेटते. माझा तर पगार आहे, मला तर पगार भेटेल. म्हणजे गाडी कमी आली तर दुकानवाल्याचं नुकसान होते. जर दुकानाला पैसे नाही भेटलं तर मला पगार कुठून भेटेल, हा पण आहे. तसं मला पगार दिला नाही तर मी सोडून दुसरीकडे पण जाऊ शकतो, असे काय नाही. पण तरी पण यार, दुकानवाल्याला त्याची पण थोडी कमाई झालं तर चांगलंच वाटतं आपल्याला, की पगार घेतो आहे, चांगली कमाई करून दिली तर. बाकी इंस्टाग्राम वगैरे मी काल यूज केला, मजा आली इंस्टाग्राम यूज करायला. नंतर स्टेटस वगैरे बघून वाचायला आलं. यूट्यूब मी घरी गेलो लगभग 8:30ला. 9 वाजता यूट्यूब खोललं, ते लाईव्ह आलेली फिमेल यूट्यूबर. नंतर ते पूर्ण लगभग 1 वाजेपर्यंत लगभग 4 तास लगभग मी यूट्यूबवर बघत होतो. त्यात मी जेवलो पण नव्हतो. काल जेवण नव्हतं बनवलं, मॅगी बनवून खाणार होतो, कारण की घरवाले बाहेर गेले तर घरात कोण नसते. तर मी एवढं बघत होतो की मी काही खाल्लंच नाही. काय बोलायचं आता. ठीक आहे. तसं मला माझी भूक उडालेली, कारण की लगभग ते 1 महिन्यानंतर ते गेमिंग यूट्यूबवर लाईव्ह आलेली. त्याच्यामुळे आज बघू काय होते. आज पण लाईव्ह येणार आहे. बाकी तर एकदम आता बढिया चाललं आहे. आता तसा मे महिना सुरू आहे तर काम एवढं नसते मे महिन्यामध्ये. पावसाचं काय माहिती नाही, पावसामध्ये पाऊस पडला तर पण काम कमी होईल. पाऊस नसेल तेव्हा येतात गाड्या. बाकी मे महिन्यामध्ये तर सगळे गावालाच गेले असतील. उलटा आज ज्याचं दुकान आहे तो सुद्धा गावाला गेला, तर मग काय ते बोलायचं. मी नाही गेलो गावाला, माझं मन नाही आहे गावाला जायचं. इथंच ठीक आहे, इथंच बसून आपलं काम करीन आणि बघीन पुढे काय होईल. ठीक आहे, आता चला बाय.